गडबडीची तयारी झालेली आहे. काका आलेले आहे. वाडीतील सर्वांनी लवकरात लवकर इथं हजर राहायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले अनेक. शक्तीपेक्षा युक्तीने. उमेश रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता निघालोय पुन्हा. आज शिरकेवाडीमध्ये ताशाची ऑर्डर आहे, ताशे वाजवण्यासाठी. आणि आज विषय असा झाला, घरी कोणच नाही. वाडीतली एक दोन पोरं घेऊन जाणार आहे. मस्त की ताशे वाजून तिथून येऊया, त्यांच्या घरभरणीचं शास्त्र करूया. परंपरा पद्धतीने चालू झालेलं आपलं पारंपरिक वाद्य ढोल ताशा वाजून घराच्या गोल फिरून मग ते घरभरणी केली जाते, घराच्या आतमध्ये प्रवेश केला जातो. अशी आपली परंपरा आहे. ती परंपरा पार पाडण्यासाठी निघालोय. इकडे आपल्याकडे ते हे पानं जी आहेत ती ह्याची आहेत, प्लास्टिकची आहेत, म्हणजे कच्चीची पानं वापरली जातात यासाठी. परंतु पहिले ताशे आपले जुने पारंपरिक ताशे असायचे ते चांबड्याचे असायचे. चर्मउद्योग बनवणारे कलाकार म्हणजेच चांभार वगैरे हे लोकांकडे ताशे बनवले जायचे. तर परवाच मी व्हिडिओत बघितला, रत्नागिरीचा हुरूस होता, त्याच्यामध्ये चांबड्याचा ताशा वाजवताना बघितला, ते जुना ताशा तो. तर तशी पद्धत आहे. ही आता कसे हे लगेच स्क्रूवरती फिट करून लगेच हे लावले जातात ताशे. तर अशी ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. ही जुनी टेक्नॉलॉजी चांबड्यापासून बनवलेली असायचे ताशे. आता चांबडी वगैरे मिळणं खूप कठीण झालं आहे, म्हणून ही अशी आधुनिक पद्धत आलेली आहे. तर चला आता जाऊया शिरकेवाडीत. मी दोघं जण झालेलं आहे. आम्ही आता कुणाल आणि मी आहे, दोघं जण मस्त की निघायला. चल, ताशे पेटवतात ताशेच्या बाबतीत विषय नाही आपला. मस्त की पालखी बिलकी तर वाजवायचं, प्रॅक्टिस करायची. आता पालखी येते, प्रॅक्टिस करायची. आम्हाला काय जाणकार व्यक्तिमत्व आज सगळे गेलेत का कामानिमित्त बाहेर, त्यामुळे आम्हाला पोरापोरानं जाता आहे. मस्त की वाजून यायचं आहे. तर अमर एक येतो बोललाय पाठवून, आता काय माहिती येतोय की नाही. आता इकडून शिरकेवाडीत जायला पायी वाट आहे. इकडं आपल्याकडे रस्ता पण आहे तिकडून, आम्ही इकडनं कसं शॉर्टकट लगेच चालत जातो पटकन. धुकं बघा किती आहे इकडं, धुकंच धुकं. धुक्याने काय ते धुक्याने बोलणे, मुक्याने आहे काय तो शब्द. असो, आपल्याला एवढी जास्त गाणं तिथली माहित नाही. आणि तिला गाण्याची हा काढतोय शाप, एवढं चांगलं गाणं आहे. आंब्यांना इकडे मोहर आलाय, पण हे बघा हा काळा पडलाय संपूर्ण. आता याच्यावरती कैरी धरणं कठीण आहे. यावर्षी आंब्याची हालत आहे, त्यामुळे मोहर धरलाय, पण सगळा संपूर्ण मोहर आहे ना काळा पडलाय, असा विषय झालाय तो. असो, काय करणार, निसर्गाचा खेळ आहे सगळा. संपूर्ण मोहर काळा पडलाय. आधी कैऱ्या धरल्यात त्या आहेत बऱ्यापैकी, पण आता संपूर्ण मोहर काळा पडलाय, सगळा गलून पडतोय खाली. बघा, ह्या घराची घरभरणी आहे. आता या ठिकाणी ताशे वाजवायचे आहेत भटजी काका आल्याच्या नंतर. मस्त की कोरी चहा दिले आम्हाला आल्या इकडं. चहातून वाफ बघा कशी येते. तर या कोरी चहा प्यायला वाजत्र्यांना आलेला कोरी चहा. वाजंत्रीकडे बसलायत आमच्या हृदय दोघ जण. वाजंत्री भाऊ गलबाला न करणे. काका येण्याची सगळे वाट बघतायत. आणि हे लोक बघा, हे मांजर हळूहळू एक एक गोष्ट खालून घेऊन येत आहेत त्यांच्या घरात. आता राहण्यासाठी आजपासून ते राहणार आहेत त्या घरात. त्याने मांजर बिंजर सगळे घेऊन येतात इकडे खाली नेलेले. त्यांच्या देवाला नारळ देत आहेत आता. काय तुला काय दर्शन कुठे गेली होती मुंबई. तर मला म्हणते, अगं त्या मोबाईलवर विघ्नेशचा ह्या लिहिला पोरं 4च आहे. हा म्हणजे हे तर म्हटलं तुला इकडं कुठं का आला. कोण कोण म्हणे ती याची पुतण्याची. अच्छा अच्छा. तर मला म्हणते, अगं दर्शन कोण. अगं तर म्हणतं दर्शन नाव काय म्हणतं तुला बरं का माहिती. तर म्हणतं मोबाईल वर आलंय. तर म्हटलं होय का, व्हिडिओ बघितला. मला हसून हसून म्हटलं दर्शन ह्याला काय माहिती. होय, तर म्हणतो मोबाईल वर आलंय. तर म्हटलं आता तिथं असतो. म्हटलं मला म्हणतो वहिनी कुठं ग. अगं म्हटलं जे असतो शाळेत जाताना म्हटलं येतो ना जाकादी विकणे, तेव्हा म्हटलं केला नसेल. तर इकडे नारळ देत आहेत, त्यांची इकडे तयारी करून ठेवलेली आहे. आधी घरभरणीच्या आधी देवाला नारळ देण्याचे काम चालू आहे इकडं.
आता महिला वर्ग शिरकेवाडीतली आता यांची एंट्री होते. आम्ही सगळ्यात आधी आम्ही आलेला आहे. हा शिरक्यांच्या गरबणीचे इथे आलेले आहेत सगळे महिला वर्ग शिरकेवाडीतले. नाव काय तुझं बाबू? ये इकडे ये 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 ये. हॅलो, गडबडीची तयारी झालेली आहे. काका आलेले आहेत. वाडीतील सर्वांनी लवकरात लवकर इथं हजर राहायचं आहे. महिला मंडळ, ग्रामस्थ यांनी लवकरात लवकर इथं हजर राहायचं आहे. तुळशीराम शिर्के यांच्या घरी. तर इथे आहेत ना व्हाईट गुलाब आहेत ते बघा. हे कोणीतरी आता त्या लेडीज आल्या त्यांच्याकडून तुटलत नाही ते. हे बघा व्हाईट गुलाब आहे, व्हाईट वाला. इथे गुलाबाची झाडं खूप होती, आता तोडला नाही वाटतं. त्यातला एक व्हाईटच गुलाब राहिलाय फक्त. घर दाखवतो तुम्हाला आतमध्ये. सांगितल्यावर बज्जर रावणं म्हणाले, बज्जर रावणं हे थांबा आधी थांबा. तुम्हाला काय सांगितलं नाही? तुम्हाला काय सांगितलं नाही? काय काय करताय? हे सगळ्या प्रकारचं धान्य आहे ना, हा ते गरमीच्या वेळेला सगळ्या चारी कोपऱ्यात टाकायचं. घरात या सगळ्या धान्यांची भरभराटी होणार. ओके, आमच्याकडे लाया टाकतात. लाया टाकतो का? आमची ही झाडं रुजतात, मोठी होतात ती कोपऱ्यावरती टाकलेली. म्हणजे सगळ्या प्रकारचं धनधान्य तुमच्या घरात धनधान्याची भरभराटी येऊ असं. इकडे तयारी चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले अनेक. शक्तीपेक्षा युक्तीने. उमेश रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.
घरभरणी आत्ता घरभरणी घरात प्रवेश करणार. हो नाव नाव घ्या नाव घ्या तू यजमानी आहे. नाव घ्या ना. लाज वाटते काय? यजमानीला लाज वाटते का आम्ही? असू दे ना, ऐकू देत ना. जमणार ना. काही घरचे वापरून तुळशीरावाचं नाव घेते सर्वांचं रामान राम. चला. धन्यवाद. मॅडम तुम्ही या. तुम्ही हो बाकी हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी शहाजीरावांचे नाव घेते घरभरणीच्या दिवशी. ओके चला. व्हिडिओ करा बरं नावाचं सगळं. केळीच्या वनात द्राक्षांच्या वेळी जलंधरात होते सर्वांची. या परत परत हे नाही या परत परत वन्स मोर. लांब लांब लावा. द्राक्षांच्या वेळी जलंधरात सर्वांची मान हो काय आहे बाप्पा. कवडीच्या सरकारची सुंदराईच्या शेतकऱ्यांची भक्ती जगन्नाथ भटकळ. अरे वा धन्यवाद. शेतकऱ्याच्या पिंडीवर बेल करते बापून आणि पिया. चांदीचे पेरवे दुर्गाचे खून योगेश्वरांचे नव्हते खिडकी खून. अरे वा. हो हा सोन्याच्या मंगळसूत्रावर सौभाग्याची खून रवींद्र भट्टारांचं नाव घेते सदाशिव खाकरेंची सून. अरे ते वाजंत्री बहुकल्पना करणे एकदम बाजा आहे ना. बाजा तुम्हाला बाजा आम्ही पेटवलेला आहे. पण विषय काय झाला माहिती आहे असं झाला बाजा करताना आम्हाला शूट करायला नाही भेटला. आम्ही आमच्या आत व्यस्त होते जास्त शूट करायला नाही भेटला. गृहप्रवेश झालेला आहे आणि आता नाश्ता आलेला आहे सर्वांना. फरसाण पेढे फरसाण आणि पेढे नाश्ता खायला या सगळ्यांनी. हा चहा फरसाण सोबत चहा आलेला आहे आता. तर या चहा घ्यायला सगळ्यांनी. शुभम चहाचे वाढपी शुभम शिर्के. जेवण करण्यासाठी आमच्या वाडीतल्या इकडे महिला आलेल्या आहेत. शिर्केवाडीमध्ये जेवण करण्यासाठी इकडं चहा बी पितात आहेत. दुपारी जेवायला भाजी काय आहे? वाटाण्याची भाजी. हिरवा वाटाणा आहे. तर वाटाणे इकडे वाटाणे काढतात इकडं. भाजी बिजी करता सगळं वेळ आलं पाहिजे. हा बघितलं ना तुमच्या घरभरणीची. इकडे तयारी चालू आहे. कोपरं वगैरे कसण्याची भाजी तयार करण्याची जेवण तयार करण्याची. तर असे घेऊन निघालेलं आहे आम्ही आता घरी. आमचे काम झालेलं आहे. आमची ऑर्डर पूर्ण झालेली आहे. आम्ही ताशी घेऊन निघालेले घरी. या आजीबीजी आमच्या वाडीतल्या आत्ता येत आहेत एक 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 एक. आणि आप्पांचं घर सुद्धा तयार होते इकडे. तर त्याची सुद्धा आपल्याला ऑर्डर आलेली आहे ताशे वाजवण्याची. तर त्यांची घरभरणी असेल तेव्हा सुद्धा आपण ताशे वाजवण्यासाठी शिर्केवाडीमध्ये पुन्हा येणार आहोत. आणि इकडे हे सुद्धा घर बांधतायत. त्याचबरोबर हे मंदिर दत्त मंदिर नवीन स्थापन करतायत, नवीन बांधतायत. तर दत्त मंदिरचा सुद्धा कार्यक्रम असेल लवकरच. हे नवीन मंदिर आहे. ह्याच्या बाजूलाच हे जुनं मंदिर आहे. शुभमच्या इथे आलं पोपणीस पाडण्यासाठी. सावकाश पाड रे. मस्त आहे की
हां पडला. अरे आला आला अशा रीतीने. बस झाली 2 बस झाली. किती खाणार आहो. अरे मेला गेला खाली गेला. अरे हाव बस झाला बस झाला. चल बस झाला. येड्या काट्या पाडू नको सर. बांध पिश. हे अशी उलटी करू नकोस. तू गाडीवर ना. तू एक आण गाडी आण खाली. पोपनीस काढलेले आहेत आम्ही बघा. 3 काढलेले 3. आणि ह्याच्यात वरून पडला ना काठी घुसली आरपार इकडून तिकडं. काढ रे काठी काढ. काय नाही येणार. आरपार झाले नाही राहू दे. ते डायरेक्ट नंतर कापताना त्याला काढायला लागले पाहिजे. लय एकदम आतमध्ये गेले. केवढे नाही आता. इथे करवंद लागलेली आहे. तशी लागतात. ही छोटी आहेत. मस्त आहे की कोकणचा आपला रानमेवा. कोकणची काली मैना. म्हणजे काली मैना तर हिरवी आहे अजून. लागलाय ना. पिकलेत नाहीत अजून. अजून लागलेत. कोकणीस आता हे सोलतोय मी खाण्यासाठी. मस्त आहे की असं आपल्या गावाला आपल्या कोकणात अशा काही ना काही वस्तू अशा खाण्यासारख्या. कुठेही जंगलात जाऊ रानात जाऊ कुठेही जाऊ अशा गोष्टी खायला मिळतात. आता घरी निघालो होतो आम्ही. फोडलाय आता मी एवढं दाखवलं तुम्हाला. आतमध्ये कसं आहे बघा. या कोकणीस खायला. कोकणचा रानमेवा म्हणतात. अशी अनेक प्रकारची फळं आपल्याला गावाला खायला मिळतात. खूप दिवसांनी मी कोकणीस खातोय आज. गोड आहे रे. गोड म्हणजे गोड असतं. वा. मला वाटलं होतं आधी कच्चा आहे जरा म्हणजे हे लागेल आंबट आंबट लागेल पण गोड आहे. भारी आहे. दुपार झालेले आहे आणि पुन्हा शिरकेवाडीमध्ये आलेलो आहोत आपण. आता जेवणाची व्यवस्था आहे. गरबणीच्या ठिकाणी यायला सांगितलं होतं तर पुन्हा आलेलो आहोत आपण. जेवण झाल्यानंतर क्लिप घ्यायचे लक्षात आले. वाटाण्याची भाजी, लोणचं, बटाट्याची भाजी, त्याचबरोबर गुलाबजामुन, पापड, भात, डाळ. तर या खायला जेवायला. लहान मुलांना सगळ्यांना आमंत्रण होतं जेवणासाठी. सगळे आली होती पोरं गुरुजी वगैरे. तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्याच घरभरणी होती. सगळे लहान पोरं आता जेवण वगैरे निघालेत घरी म्हणजे शाळेत जायला. मित्रांनो आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ इथे संपवण्याची वेळ आलेली आहे. तर अशा पद्धतीने आजचा गृहप्रवेश होता. गृहप्रवेशानिमित्त शिरकेवाडीमध्ये गेलेलो होतो. तर अशा वाजवण्यासाठी याआधी सुद्धा एक ब्लॉग टाकला आहे. तर आज पण गेलेलो होतो. म्हटलं आज सुद्धा व्हिडिओ करूया ब्लॉग करूया. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.